न करता वास्तुदोष निवारण करा. घर न तोडता करा सर्व दोष दूर. नमस्कार मित्रांनो. अनेकदा आपण विकत घेतलेल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये काही वास्तुदोष असतात. पण घर तोडून पुन्हा बांधणे किंवा त्यात बदल करणे आर्थिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते. मग अशा वेळी काय करावे? वास्तुशास्त्रामध्ये तोडफोड न करता वास्तुदोष दूर करण्याचे अनेक सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत. आज आपण अशाच 5 सोप्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करून सुखशांती आणतील. 1. कापूर जाळण्याचा चमत्कारी उपाय. घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी कापूर हा सर्वात उत्तम मानला जातो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर एका छोट्या पात्रात भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवावा. कापुराच्या वासाने घरातील नकारात्मक लहरी नष्ट होतात. घरातील वातावरण शुद्ध होते आणि पितृदोषही शांत होतो. 2. स्वस्तिक आणि ओम चिन्हाचा वापर. आपल्या पुराणात आणि वास्तुशास्त्रात धार्मिक चिन्हांना खूप मोठी शक्ती मानली गेली आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना कुंकवाने किंवा सिंदुराने स्वस्तिक चिन्ह काढावे. तसेच दरवाजाच्या मध्यभागी ओम किंवा त्रिशूळ लावावे. हे चिन्ह घरात येणाऱ्या कोणत्याही वाईट शक्तीला बाहेरच रोखून धरतात आणि घरातील वास्तुदोषांचा प्रभाव कमी करतात. 3. पिरॅमिडचा वापर. जर तुमच्या घरातील एखादी दिशा खूप दोषपूर्ण असेल, जसे की चुकीच्या दिशेला असलेले किचन किंवा बाथरूम, तर तिथे तुम्ही वास्तू पिरॅमिडचा वापर करू शकता. बाजारात लाकडी, तांब्याचे किंवा प्लास्टिकचे पिरॅमिड मिळतात. हे पिरॅमिड दोष असलेल्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात लावल्याने तिथली नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वास्तूचा समतोल राखला जातो. 4. बंद घड्याळाने तुटलेली वस्तू. घरात तोडफोड न करता वास्तू सुधारण्याचा सगळ्यात मोठा नियम म्हणजे घरातील कचरा आणि बंद वस्तू काढून टाकणे. घरातील बंद पडलेली घड्याळे, तुटलेले आरसे, न चालणारे इलेक्ट्रॉनिक सामान हे राहू आणि शनीचे दोष निर्माण करतात. यामुळे घराची प्रगती पूर्णपणे थांबते. त्यामुळे आजच तुमच्या घरातील सर्व बंद पडलेल्या वस्तू दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. घड्याळ नेहमी चालू ठेवा आणि ते पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावा. तर मित्रांनो, घर न तोडता केवळ हे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकता. हे तोडगे नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.